नमस्कार मित्रांनो, माया फूडकार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक चुनाचे घावणे। हे वर्षांपासून ते पिढ्यानपिढ्यापर्यंत बनवली जाते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। गावी भिडं चुलीवर ठेवून घावणे काढले जातात, पण शहरात तशी सोय नसल्यामुळे आपण ते गॅसवरच करणार आहोत आणि या नाश्त्याची फॅशन कधीही न संपणारी आहे। सो मी घेतलेला आहे भाताचा तोप, त्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डबल वाटी पाणी घेणार आहे आणि रात्रभर ठेवणार आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा मेथीदाणा सुद्धा घालून ठेवणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मी रात्रभर असं ठेवलं। आता मी मिक्सरला लावणार आहे। ओके, मिक्सरला लावल्यानंतर आपण दुसरी प्रोसेस म्हणजे चुनाची तयारी करणार आहोत। चून म्हणजे काय? ओलं खोबरं आणि गूळ। याला जास्त शिजवायची वगैरे गरज नाही, जसं आहे तसंच आपल्याला मुरडायचं आहे आणि ठेवायचं आहे। आपण असंही जर हे खाल्लं ना तरीही टेस्टी लागतं, तुम्ही बघू शकता, पण त्याला चांगलं मुरडायचं आहे। मला जेवढं गोड हवं होतं तेवढं मी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्तही हे गूळ घालू शकता। त्यानंतर तुम्ही माझी कन्सिस्टन्सी बघा, मी मिक्सरला वगैरे लावून घेतलं, पण तेव्हा थोडंसं जाड होतं तर मी अजून त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलं आणि त्याला एकदमच असं पातळ करून ठेवलं, कारण की मला पातळ घावणे हवे होते। तुम्हाला जर जाड हवं तर तुम्ही कमी पाणी घालू शकता। तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी एवढी पातळ आहे की ती चमच्याला सुद्धा लागून राहत नाही आहे। तुम्ही बघू शकता, ते बघा तुम्हाला मी दाखवते, चमच्याला सुद्धा ते लागत नाही आहे। सो एवढं आपल्याला पाहिजे आहे कन्सिस्टन्सी। सो त्यानंतर मी घेतलेला आहे तवा, म्हणजे ह्याला म्हणतात भिडं, जे गावी वर्षानुवर्ष लोक शेण वगैरे घालून, म्हणजे असं ते टिकतं ना की महिनाभर त्याला शेण लावून ठेवावं लागतं आणि ते शेण दर 4-5 दिवसानंतर चेंज करावं लागतं, जेणेकरून त्याला रस्टिंग होत नाही। आता मी त्यामध्ये घावण्याचं बॅटर सोडणार आहे। तुम्ही बघू शकता घातल्याच त्याच्यामध्ये जाळीसुद्धा तयार झाली आणि त्याला थोड्या टाईमनंतर झाकून ठेवायचं। 2 मिनिटं झाकून ठेवलं की दुसऱ्या टाईमाला उघडून बघितलं की ते घावणे आपला रेडी असतो। सो हे पद्धत आहे, हे सिंपल घावणे काढायची पद्धत आहे। सो चून कशी भरायची ते मी तुम्हाला दाखवते। ही पहिली पद्धत, ते म्हणजे घावणा काढायचा सेपरेट साईडला, त्याच्यामध्ये चून भरायचं आणि त्याला गोल असं करून ठेवून द्यायचं, रोल करून ठेवून द्यायचे त्याचे। ही एक पद्धत झाली आणि आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे, म्हणजे तव्यावरतीच कसं चून घालायचं ते। सेम प्रोसेस, सेम आपल्याला भिड्याचं ह्याचं बॅटर घालायचं आहे त्यामध्ये घावण्याचं आणि त्याला झाकून ठेवायचं आहे, पण लगेच काढायचं आहे, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये चून भरायचं आहे आणि कारण की तयार झाल्यानंतर ते चून वगैरे भरायला प्रॉब्लेम होऊ शकतात। तुम्ही बघू शकता एका साईडला मी फक्त चून घातलेलं आहे, कारण की दुसऱ्या साईडने मला त्याला परतायचं आहे आणि त्याचे एजेस मी दाबून घेणार आहे, कारण की एजेस जर दाबले नाही तर त्याचं चून आतमध्ये पडून भिडं खराब होऊ शकतं आणि आपलं थोडंसं घावणासुद्धा चिटकू शकतो। म्हणून आपल्याला त्याचं अजून थोडा टाईम त्याला एजेस त्याचे जरा लागेपर्यंत जरा वेळ ठेवायचे आणि ते प्रेस करत राहायचे। प्रेस करत राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता एक पाठीमागे एक काळा असं लेयर आलेलं ब्राऊन कलरचं, ते म्हणजे आपण त्याला थोडंसं शिजायला टाईम देतोय। हे झाल्यानंतर आपल्याला ते काढायचं आहे। सो आपले घावणे रेडी। मी काही घावणे रोल केले आणि काही घावणे गॅसवरतीच काढून घेतले आणि काही सिंपल घावणे सुद्धा मी काढले, म्हणजे चून न घालता। सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।